या बुलेटिनची सुरुवात एका सविस्तर बातमीने करूयात। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचं ब्रह्मास्त्र अर्थात ब्राह्मोस मिसाईल दररोज हेडलाईनमध्ये झळकते आणि या मिसाईलच्या निर्मितीनंतर भारताने पहिल्यांदाच एखाद्या कारवाईमध्ये त्याचा वापर केला। फायर अँड फॉरगेट तत्वावर चालणाऱ्या या मिसाईलने प्रत्येक ठिकाणी अचूक लक्ष्यभेद केला। ध्वनीच्या 3 पट वेगाने प्रवास करणाऱ्या या मिसाईलने आपल्या धमाक्याने पाकिस्तानला रात्रीच्या वेळेस प्रकाश दाखवला। ब्रह्मोसमुळे पाकिस्तानची उडाली दाणादाण। ब्रह्मोसमुळे पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त। ब्रह्मोसमुळे पाकिस्तान आला गुडघ्यावर। पाकचा कर्दनका ठरलं ब्रह्मोस। पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवरील भारताच्या कारवाईनंतर कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडली आहे, ती ब्रह्मोसमुळे। 9 तारखेच्या रात्री ड्रोन हल्ल्याद्वारे भारतीय सैन्याच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हा हल्ला परतावून लावत हे ड्रोन हवेत उद्ध्वस्त केले। मात्र पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्यासाठी भारतानं आपल्याकडील सर्वात ताकदवान अस्त्र बाहेर काढलं, ते म्हणजे ब्रह्मोस मिसाईल। हवा, पाणी, जमीन, शत्रू कुठेही असो त्याला शोधणार आणि नष्ट करणारं भारताचं अजय क्षेपणास्त्र म्हणजे ब्रह्मोस। भारतानं 15 ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानच्या एअरबेसवर टाकले। भारतानं टाकलेल्या ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तानच्या मुरीद, रफिकी, रहीम यार खान, सुकूर, चुनिया, पसरूर, सियालकोट, नूर खान, सरगोदा, जोकाबाबाद, फुलारी या एअरबेसचं प्रचंड नुकसान झालं। विशेष म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ब्रह्मोसच्या कामगिरीचं कौतुक केलं। ब्रह्मोस मिसाइल की ताकत को तो पाकिस्तान ने खुद स्वीकार कर लिया है। हमारे देश में एक कहावत काफी पुरानी है और वह है दिन में तारे दिखना। मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है। रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है। ब्रह्मोसनं पाकिस्तानच्या बर्बादीची कहाणी लिहिली आहे आणि त्यामुळेच अवघ्या काही तासात पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले। आजवर कोणत्याच मिसाईलनं जे केलं नाही ते ब्रह्मोस मिसाईलनं करून दाखवलं। ब्रह्मोस हे मिसाईल जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे, जे ध्वनीच्या 3 पट वेगानं लक्ष्य भेदतं। जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरून लॉन्च करता येणारं हे मिसाईल खऱ्या अर्थानं भारताचं ब्रह्मास्त्र आहे। ब्रह्मोस शत्रूच्या रडारला चकवा देऊन लक्ष्याचा खात्मा करतं। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला सुद्धा ब्रह्मोसनं धोबीपछाड दिला। ये कहना गलत नहीं होगा, जितनी देर में लोग नाश्ता पानी निपटाते हैं उतनी देर में आपने दुश्मनों को निपटा दिया। आपने दुश्मनों की जमीन पर जाकर आपने मिसाइलें गिराई है। उसकी गूंज केवल भारत की सीमाओं तक ही सीमित नहीं रही है, बल्कि सारी दुनिया ने सुना है। मेरे दोस्तों, पाकिस्तानच्या हवाई दलाचे माजी एअर चीफ मार्शल मसूद अख्तर यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड केलाय। सिंधच्या फुलारी एअरबेसवर भारतानं 1-2 नाही तर चक्क 4 ब्रह्मोस मिसाईल टाकल्याची कबुली देताना त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मान्य केलंय। उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्रह्मोस मिसाइल आए। सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता। तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें। अच्छा, और जैसे ही पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया।
फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा, जहां पे कि हमारा एवैक्स खड़ा था, जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यानंतर पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी गयावया सुरू केली। एकूणच ब्रह्मोस मिसाईलनं केलेल्या कामगिरीचा जगभरात डंका वाजतोय। त्यासोबत पाकिस्तानच्या उरात धडकी भरली आहे एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।